आले का रे सगळे? आता थोड्याच वेळामध्ये शाळा तपासणीसाठी आलेल्या साहेबांचं आगमन होणार आहे. आलं का लक्षात? सगळ्यांनी हसून त्यांचं स्वागत करायचं आणि गुड मॉर्निंग सर म्हणायचं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची बरोबर उत्तरे द्यायची बरं का. आपल्या शाळेचं नाव झालं पाहिजे, माझंही नाव झालं पाहिजे आणि तुमचंही नाव झालं पाहिजे. नमस्कार सर. नमस्कार 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 नमस्कार. अहो सर, हे असं गुगु काय करायले? सर ते थोडं तोत्र बोलते. गुगु गुगु म्हणजे गुड मॉर्निंग असं म्हणायचं त्याला. बरं बरं बरं, राहू दे बाळा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे बाळा, तू काय हसतोय? काय झालं हसायला? काय नाही सर, एक व्हॉट्सअपवर जोक आला सर. एक नवरा सर आपल्या बायकोला विचारते भाजी कशाची आहे. बायको म्हणते आया चांगली झाली का म्हणते, खूप सुंदर झाली का म्हणते, स्वादिष्ट झाली का म्हणते, चवदार झाली का म्हणते, रुचकर झाली का म्हणते. नवरा म्हणते अगं रुचकर बिचकर नाही, मी जर मेलो तर वरी जाऊन सांगा लागेल ना काय खाऊन मेलो. हे काय आहे? तुम्ही वर्गामध्ये मुलांना मोबाईल आणण्याची परवानगी देताच कशी? आणि वर्गात आल्यावर मुलं अभ्यास करायचं सोडून हे व्हॉट्सअपवरचे मेसेज, व्हॉट्सअपवरचे जोक वाचत बसतात. काय सर हे? नाही सर, तसं नसते. एक ऑनलाईन क्लास असते सर. ऑनलाईन क्लासेससाठी मग ते कोणता ॲप डाउनलोड करायचा, काय करायचा, त्यासाठी आपण विशेष शुक्रवारी एक क्लास मुद्दाम त्यांना सगळ्यांना मोबाईल घेऊन या सांगतो सर. हां बरं हरकत नाही, परंतु मुलांकडे जरा लक्ष ठेवा जा. असे मोबाईल त्यांना आणले जाऊ नका, आणि आणले ते त्याचा वापर अभ्यासासाठी झाला पाहिजे. हो सर हो सर. सर विचारा ना, तुम्ही प्रश्न विचारा ना. मुलांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तर त्या प्रश्नाची उत्तरे अचूक द्यायची. सर्वप्रथम मला काय करा, तुम्ही तुमचे नाव सांगा. सर माझं नाव बंटी. सर माझं नाव गण्या. सर माझं नाव ऋतू. सर माझं नाव राजकुमार. सर माझं नाव प्रीती. सर माझं नाव तात्या इंचू. सर नाव चिंटू. सर माझं नाव बबल्या. बरं मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरे बरोबर द्यायची. आलं का लक्षात? रावणाची लंका कुणी जाळली? रावण माहिती ना तुम्हाला, 10 तोंड होती. त्याची लंका कुणी जाळली? कोण सांगते? तू सांग रे, पहिला नंबरवाला. सर लंका रावणाची नव्हती सर. नाही सर, नाही. लंका होती सर बाबूरावची. बाबूरावची लंका आहे सर, आणि ती जाळली नाही सर कोण. नाही सर, ती काय दिवस काय झालं, स्वयंपाक करू लागली सर. आणि स्वयंपाक करता करता तिथं आलं सर कुत्रं. दारात अंगणात स्वयंपाक करू लागली. ते कारण खेळात अंगणातच चुलीवर स्वयंपाक करतात. तिथं कुत्रं आलं सर. मग तिने काय केलं, ती जळकी गाडी चुलीतली काढली, ती कुत्र्याला मारायला गेली सर. तर मग ती तिच्या लुगड्यावर पडली सर. ती जराशी जळाली सर. ते जास्त काय जळालं म्हणजे ती नाही जळाली, जरासं लुगडं जळालं सर. त्याच्यामुळे रावणाची लंका कोण जाळली नाही सर. अरे बाबा, कथा वाचा जा जरा, पौराणिक कथा वाचा जा. रावणाची लंका बजरंगबली म्हणजे हनुमानानं जाळली. आलं का लक्षात? सीता मातेचा शोध घ्यायसाठी जेव्हा बजरंगबली लंकेत गेले, त्यावेळेस त्यांनी रावणाची सोन्याची लंका जाळली होती. काही उत्तर नाही का दे जाऊ. बाबूरावची लंका आणि ती लंका नाही विचारायला मी. बरं, दुसरा प्रश्न सांगा. 10 मजली बिल्डिंग जर बांधायची असेल तर 20 मजुराला 1 वर्ष लागते, आणि 30 बिल्डिंग जर 10 मजुराला बांधायची तर किती वर्ष लागतील? सर तुम्ही असे मजूर ठेवतात कशाले? 10 गायब 10 ठेवायचे, पुन्हा मग 10 गायब व्हायचे. असे कामावर म्हणजे काम मना भावातून करणारे मजूर ठेवतात सर. 20च्या 20 राहिले पाहिजे, 10 कशाला गायब करायचे सर? अरे बापरे, एवढ्या शाळा तपासल्या पण एवढे बुद्धिवान लेकरं मी कुठे नाही पाहिले. तू सांग रे बेटा, तू लाल ड्रेसवाली मुलगी, तुझं नाव काय आहे? तू सांग. 15 गुणिले 5 किती? सर 15 गुणिले 5 75 सर. करेक्ट. तू सांग रे बाळा राजकुमार, 100 मधून 47 गेले, किती उरले? 100 मधून 47 मायनस केल्यावर सर 53 उरले सर. 53. करेक्ट. सर एक प्रश्न विचारू का सर? अरे गणेश बाळा, सरांना प्रश्न नसते विचारायचा. सर शाळा तपासायला आले, तू विद्यार्थी आहे, तुला सर प्रश्न विचारतील.
नाही नाही सर, विचारू द्या. हा विचार बाळा, विचार. कोणता प्रश्न आहे तुझा, विचार. सर पहिला प्रश्न तर असा आहे की तुम्हाला पगार किती? हां, मला पगार पडते 1,35,000 रुपये. हां, मला 1,35,000 रुपये पेमेंट आहे. कसं काय बाळा, कशाला माझा पगार कशाला विचारतोस तू? आणि एकदम पगाराची तुला कुठून आठवलं? सर काही नाही, आम्ही मुलं मिळून एक सार्वजनिक गणपती बाप्पा मांडायचा आम्हाला. त्यासाठी आम्हाला वर्गणी पाहिजे. आता 1,35,000 तुम्हाला पगार म्हणल्यावर तुम्ही कमीत कमी 5,000 रुपये तरी वर्गणी आम्हाला द्यायला पाहिजे. काय नाही बट्या काढ पडते वर्गणीचं पुस्तक काढ. झालं बायाचं वर्गणीची सुरुवात. अरे बाळा, असे शाळेत आलेल्या साहेबांना वर्गणी नसते मागायची. तुला त्या दिवशीच काय सांगितलं मी? नाही सर, आम्ही प्रोग्राम चेंज केला सर. हां, त्या दिवशी तुम्ही खूप आम्हाला आमच्या नावानं ओरडू लागले सर, आम्हाला रागावू लागले. कारण वर्गणीच्या पैशात आम्ही म्हणलं गौतमी नाचवायची, तर ते आम्ही कॅन्सल केलं सर. वा 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 वा. सर एक मिनिट. कारण मुलांना मला एक सांगा, तुम्ही आता ते विषय मला तर काही माहीत नाही तुमचा, पण तुम्ही वर्गणीच्या पैशात गौतमी नाचवणार होते असं तूच म्हणला आता, तर ते कॅन्सल केलं. मग आता तू वर्गणी लोकांकडून घेऊन त्या पैशात मग नेमकं काय करणार आहे? सर आम्ही जरा आता थोडं मोठं करायचं ठरवलं, मोठं. हां, गौतमी सोडून आता एखादी दुसरी बाई आम्ही आणून नाचवणार सर. कारण गौतमीला सरचा विरोध आहे. हो सर. अहो, त्या लेकराचं नका ऐकू. गौतमीला विरोधी म्हणजे माझा सगळ्यांनाच विरोध आहे. कोणीच आणून नाचवायचं नाही गणपती बाप्पा पुढं. त्यांना म्हणलं थोडं काही सामाजिक कार्य करा, नाटक ठेवा, रांगोळी स्पर्धा ठेवा, निबंध स्पर्धा ठेवा, अजून वृक्षारोपण ठेवा, अजून काहीतरी चांगलं त्यामध्ये करता येते सर. हां, मी असं थोडं म्हणलं की गौतमी नका आणून दुसरी आणून नाचवा, हे काही म्हणतात सर. अरे बाळांनो, तो विषय वेगळा आहे गणपती बाप्पा बसवण्याचा. सध्या आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन चालू आहे आणि ते मधातच तुम्ही गणपतीचं आणलं. सर ते मधात नाही आणलं सर. नाही सर, मधात नाही आणलं सर. ते गणपती बाप्पा दरवर्षी त्याच वेळेला बसतात सर. मधात कसं आणलं सर ते? बरं ते बघू आपण वर्गणीचं. तुम्ही काय करा, मी अगोदर विचारलेल्या प्रश्नाची तुम्ही उत्तर घ्या, ते वर्गणीचं होऊन जाईल. समजा रस्त्याने एक माणूस चालत आहे आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे चालत आहात, तर त्या माणसाच्या खिशातून समजा 500 रुपयाची नोट पडली, तर सर्वप्रथम तुम्ही काय करणार? तू सांग रे, पलीकडचं काय नाव आहे तुझं ते तू सांग. सर समजा मी रस्त्यानं चालून माझ्यासमोर एक माणूस चालत आहे, त्याच्या खिशातून 500 रुपये जर पडले आणि जर ते मला दिसले, तर त्यानं मागं वळून पाहायच्या अगोदर मी त्या नोटेवर झोपेल सर. हां, आणि तो माणूस लांब गेल्याच्या नंतर ती नोट घेईल सर आणि खिशात टाकेल सर. अरे बाळा, असं नसते करायचं. असे संस्कार नाही आपण लावून घ्यायचे. ती 500ची नोट उचलायची आणि त्या माणसाला आवाज देऊन त्या माणसाकडे देऊन टाकायची, हे का नाही? थोडी इमानदारी दाखवायची बाळा, प्रशंसा होत असते चांगल्या कामाची. आता तू सांग रे, तुझं नाव काय आहे तू सांग. एका झाडावर 2 कावळे बसलेले आहेत, तिथं 2 चिमण्या येऊन बसल्या, तर एकूण पक्ष्याची संख्या किती? 2 कावळे 2 चिमण्या 4 3 सर 7 पक्षी 7 पक्षी त्या झाडावर बसलेले असतील. 2 चिमण्या 2 कावळे मिळून 7 कसे होतील? तिथे अगोदरच 3 कावळे बसलेले होते. ते 3 शेचे 4 किती झाले? बाप सर, खूपच प्रतिभावान लेकर येतो तुमच्या वर्गातले. नाही खूप प्रतिभावान येतो. अरे बाळा, तुला हसायला काय झालं? सर अजून एक व्हॉट्सअपवर जोक आला सर. हां, एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणते का हो स्वामी, म्हणते मी जाड तर नाही ना झाली. आता तिचं वजन जवळपास 100 किलोच्या वर जवळपास असते, पण नवरा तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो नाही जानू तू बिलकुल जाड नाही झाली. लगेच बायको म्हणते मग एक काम करा बरं, मला उचलून त्या फ्रीज जवळ न्या बरं. नवरा पटकन जातो आणि ते फ्रीजच उचलून बायकोला आणून ठेवतो सर.
अरे बापा बापा, चला चला शेवटचा प्रश्न. आणि हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरून तुमची गुणवत्ता कळेल. आता एकच विद्यार्थी राहिला आहे, ते तांबड्या पिवळ्या केसावाला. तू सांग बरं बाळा, जगाचा बाप कोण आहे, म्हणजे जगाचा पालक कोण आहे, पालनहर्ता कोण आहे? हां, जगाचा बाप कोण आहे, जगाचा पिता कोण आहे? सर, जगाचा पालक, जगाचा बाप किंवा जगाचा पिता ज्याचा होता सर ते कृष्ण. ते झिंगुटे आज सुट्टीवर आहे सर. काय सर, तुमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे बरोबर देता नाही आली. त्या मुलीने याने दोघं तिघांनी प्रश्नाची उत्तरे बरोबर दिले सर. एक तर ते नुसतं व्हॉट्सअपवरचं मेसेज वाचत राहते सर. काय तुमच्या विद्यार्थी, काय तुम्ही विद्यार्थी घडवाय? तुम्ही ताबडतोब मला ऑफिसमध्ये येऊन भेटा. सर, विद्यार्थी चांगलेच सर, आणि त्याला जीव लावून शिकवत असतो सर मी. आता एक दोन टवाळखोर विद्यार्थी असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना एका रांगेत उभं करणं बरोबर वाटणार नाही सर. विद्यार्थी चांगलेच सर. अहो, मी विचारलेल्या प्रश्नावरून त्यांची गुणवत्ता कळते. काय चांगले ते तुम्ही मला नका सांगू. तुम्ही मला ताबडतोब येऊन ऑफिसमध्ये भेटा. तुम्हाला आज मी मेमो देणार आहे. अरे गण्या, तुला हे स्वतः का वेळ तुला व्हॉट्सअपचे मेसेज वाचायला? आणि तुम्हाला सांगितलं होतं जगाचा पालक, जगाचा बाप श्रीकृष्ण परमात्मा आहे म्हणून. अहो सर, ज्याचा बाप श्रीकृष्ण परमात्मा आहे का नाही, ते आज गैरहजर आहे ना. तुम्ही काय सांगितलं होतं, मधात बाकीचं कोणी बोलणार नाही, फक्त झिंगुट्या सांगेल. झिंगुट्या गैरहजर, मग आम्ही कशाला मधात सांगा? कृष्ण सगळ्या जगाचा बाप आहे, आमचा बाप आहे, तुमचा म्हणजे सगळ्याचा बाप आहे, सगळ्याचा पालन करता आहे. अरे माकड तोंड्या, मग सर आल्यावर तुला सांगाय का रोग आलता का? सर, तुम्ही दोन्ही कोण बोलता का? तुम्ही काय म्हणले? मधात कोणाला सांगायचं नाही, दुसऱ्या कोणा प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, फक्त झिंगुट्या सांगाल. मग आम्ही कशा मनावर पचा करू? अरे मूर्ख हो, तुमच्या अशा फालताड उत्तरामुळं आता सर मला मेमो देणार. मी म्हणलं होतं तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, देशाच्या ठिकाणी आपली शाळा पहिली आली पाहिजे. सरांनी पण प्रशंसा केली पाहिजे की वा 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 काय विद्यार्थी येत. सर, तुम्ही ऐकलं नाही, काय विद्यार्थी येत हो असं सर म्हणलेच, फक्त वा वा म्हणायचं राहिले. अरे बाबा, त्याच्यात फरक असते ना. वा 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 काय विद्यार्थी येत असं बोलण्यात आणि काय विद्यार्थी येतं सर असं बोलण्यात फरक नाही का? तुम्हाला काय फरक कळतो का नाही? फरक कळला असं तुमच्या वर्गात येऊन बसलो असतो का सर आम्ही? काय म्हणला का नाही? नाही सर, काय नाही म्हणलो मी, म्हणलो फरक नाही कळला सर. अरे किती साधे साधे प्रश्न विचारले होते सरनं. लंका कोणी जाळली? हे म्हणते सर, लंका बाबूराव नाही जाळली सर, लंका आपोआप जळाली सर. थुत्तार तोंड्या, तुला माहित नाही का लंका रावणाची होती म्हणून? आणि ती बजरंग बलीने जाळली होती म्हणून? वानेर तोंड्या, तरी तुम्हाला सरनं अवघड प्रश्न नाही विचारले. साध्या साध्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर येत नाही तर नुसत्या टवाळक्या करता, अभ्यास करत ना, शिकवलेलं ध्यानात ठेवत ना, जेव्हा माणूस शिकवते तेव्हा लक्ष ठेवत ना. नुसत्या खोड्या करता. आणि तू रे वानेर तोंड्या कन्या, बायको म्हणाली मी जाड झाली का? नवरा म्हणाला नाही, नवऱ्याने फ्रीजर घेऊन आला. पुन्हा कोणता जोक तो? भाजी कशाची केली नाही का? बायको म्हणाली तुम्हाला आवडली का? नाही मला नाही आवडली नाही, घरी जाऊन सांगायला लागेल नाही की कशाची भाजी खाऊन मिळा म्हणून. असा एका रट्यात मुस्काट फोडीन सगळेच्या सगळे दात पडले का रट्यात तुझे? सर, आम्हाला हीच लंका माहिती, ती लंका बजरंगबलीने आमच्या देखत नाही जाळली. आलं का लक्षात? तुम्ही केव्हा सांगितलं मला रावणाची लंका बजरंगबलीने जाळली? तुम्ही एखाद्या सांगितलं का आम्हाला? त्याच पेपरवर बातमी आली म्हणून आम्ही सांगितलं बाबूरावची लंका जळाली, म्हणजे तिची साडी जळाली. अरे तुम्हाला एकच इलाज आहे. काय इलाज आहे सर? तुम्हाला उलट टांगायचं, उलट, आणि खालून मिरचीचं धुपट द्यायचं तुम्हाला. तुम्हाला दुसरा इलाज नाही. तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नाही, तुम्हाला मयाळूपणाने सांगितलेलं समजत नाही, तुम्हाला दयाळूपणाने सांगितलेलं समजत नाही, तुम्हाला माणुसकीने सांगितलेलं समजत नाही. तुम्हाला 2 टाईम सकाळ संध्याकाळ 2 टाईम असे रटे पाहिजे. असे फोकच्या फोक तुमच्या पोट्यावर ओढा लागतात तेव्हा तुमच्या लक्षात येते. इतकी मेहनत घेऊन इतका जीव तोडून आम्ही शिकवतो. तुम्ही पहिले यावं, प्रत्येक वर्गातली मुलं पहिले यावं, आणि तुम्ही सगळ्या शाळेचं नाव आपलं घातलं. आता सर सगळ्या शाळेत जाऊन आपल्या शाळेच्या नावानं बोंबलणार. हे वर्ग असा, हे गुरुजी तसे, हे असं, हे तसं. मूर्ख कुठले. बसा आता अभ्यास करत. मी पाहतो की साहेब आता कोणता मेमो देते ते, करते माही बदली ते.